कागल तालुक्यातील कुरुकली येथून गुरुवारी सायंकाळी 4 वाजता वारकऱ्यांच्या पायी दिंडीचं प्रस्थान झालं। बानगे, यमगे, करंजिवणे, मळगे, औचित्यवाडी या गावातील पुरुष आणि महिलांसह सुमारे 150 वारकरी सहभागी झाले आहेत। कागल तालुक्यातील कुरुकली येथून गुरुवारी सायंकाळी 4 वाजता वारकऱ्यांच्या पायी दिंडीचं प्रस्थान झालं। बानगे, यमगे, करंजिवणे, मळगे, औचित्यवाडी या गावातील पुरुष आणि महिलांसह सुमारे 150 वारकरी सहभागी झाले आहेत। विशेष म्हणजे यावर्षी लोकसहभागातून अंदाजे 2.5 लाख रुपये खर्चाचा रथ तयार करून त्या रथात विठ्ठल रखुमाईची मूर्ती बसवण्यात आली असून हा रथ दिंडी सोबत आहे। टाळ मृदंगांचा गजर, तुळशी वृंदावन डोकीवर घेऊन वारीत सहभागी महिला वारकरी भजनी मंडळांचे सुमधुर भजन आणि वारकरी आणि विणेकरांच्या जथ्यामुळे ही पायी दिंडी एक खास आकर्षण ठरली आहे। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही कुरुकलीचे भाविक गणपती महादेव पाटील आणि विठ्ठल तेलवेकर यांचे मालवाहू ट्रक तसेच रावसाहेब कुंभार आणि अविनाश कांबळे यांचे ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या सेवेत आहेत। दिंडी मार्गात येणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी सकाळचा नाश्ता, सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणाची सोय विविध गावातील अन्नदात्यांनी केली। यावर्षी दिंडीमध्ये महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे। वारकरी पायी दिंडी कमिटी मार्फत सर्वांची विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे दिंडीमध्ये समाधानाचं चित्र पाहायला मिळतं। अत्यंत भक्तिभावानं कुरुकली वासियांनी दिंडीचं स्वागत केलं।